नमस्कार, मी प्रवीण आहे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, तात्काळ निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आले आहे. यामध्ये 2 गिफ्ट तुम्हाला वाटप जे ते सुरू आहे. पाहू शकता, पहिलं गिफ्ट म्हणजे पहिलं गिफ्ट ₹1500 तुम्हाला वाटप जे ते ह्या ठिकाणी होत आहेत. त्यासोबतच सर्वात मोठं गिफ्ट आहे बघा, आत्तापर्यंतचं सर्वात मोठं दुसरं गिफ्ट या ठिकाणी सरकार तुम्हाला देणार आहे. तर ह्या गिफ्टमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? या गिफ्टमध्ये तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहेत, लाखो रुपये लाडक्या बहिणींना. तर त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना, महिलांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या. त्यांना पण ह्या व्हिडिओची अतिशय गरज असू शकते. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचे आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती जाणून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यामध्ये आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता, 2 गिफ्ट तुम्हाला दिले जात आहेत. पहिल्या गिफ्टची महत्त्वाची माहिती, ₹1500 तुम्हाला वाटप आहे. बघा, महायुती सरकारची महत्त्वाची योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली. 24 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात रक्कम जे ती वर्ग करण्यात येत आहे. बघा, 24 डिसेंबरपासून महिलांना पैसे वाटप करण्यात येत आहे. जवळपास जर आपण पाहिलं तर 85 ते 90% महिलांना पैसे वाटप झाले आहेत. 85 ते 90% महिलांना पैसे जे ते वाटप झाले आहेत. राहिलेल्या महिलांना पैसे येणार नाहीत का? तर त्यांना पण पैसे येणार आहे. त्यांना पण पैसे येणार आहेत. त्यामुळे काळजी कुणीही करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आणि जर तुम्हाला पैसे आले नाही तर आपला चॅनल तुमच्यासाठी आहे. प्रवीण आहे हा चॅनल तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही. ठीक आहे. आता बघा पुढे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची रक्कम 4 ते 5 दिवसात 2,34,00,000 लाभार्थी महिला आणि आधार सीडिंग झालेल्या 12 लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. तर बघा, 4 ते 5 दिवसांमध्ये पैसे जे तुम्हाला जमा होऊन जातील. आता बघा, 24 डिसेंबरपासून पैसे वाटप सुरू झालं. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 24 डिसेंबरपासून आज त्या ठिकाणी 29 डिसेंबर आहे. आज ह्या ठिकाणी रविवार आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर आज बँका बंद असतात. त्यामुळे काळजी कुणीही करायचं नाही. 31 डिसेंबरपर्यंत महिलांना पैसे वाटप होणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत. त्यामुळे सर्व महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला पण पैसे येऊन जातील. कमेंट बॉक्समध्ये पैसे आले नाही असं लिहून पाठवा. पैसे आलेले नाहीत असं लिहून पाठवा. ज्यांना पैसे आले आहेत त्यांनी पैसे आले असं लिहून पाठवायचं आहे. पैसे आले. आणि दुसरं जे गिफ्ट आहे ते दुसरं गिफ्ट कोणाकोणाला पाहिजे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तर बघा, ह्यामध्ये आधार सीडिंग झालेल्या ज्या नवीन 12 लाख महिला आहेत, मी तुम्हाला आचारसंहितेच्या कालावधी मागे पण सांगत होतो सर्व महिलांना लवकरात लवकर आधार सीडिंग करून घ्या. कारण तुमच्या फायद्याची गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो. नेहमीच तुम्हाला फायदा व्हावा, तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो, हीच माझी त्या ठिकाणी इच्छा असते आणि त्यामुळे मी तुम्हाला नेहमीच योग्य ते मार्गदर्शन करत असतो. तर बघा, 12 लाख महिलांना याचा त्या ठिकाणी फायदा झाला आहे. जर त्यांनी त्या ठिकाणी सीडिंग केलं असेल. ज्यांनी सीडिंग केलेलं नाही त्यांना पैसे आलेले नाहीत. ठीक आहे. ज्यांनी सीडिंग केलेले त्यांना पैसे येणार आहेत. आता बघा, पहिल्या दिवशी 67,92,292 महिलांना या ठिकाणी जे पैसे ते वर्ग करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. पहिल्याच दिवशी 67,92,292 असे टोटल मिळून म्हणजे किती महिलांना पाठवले जाणारे पैसे जर आपण पाहिलं तर 2,34,00,000 महिला या प्लस 12 लाख महिला म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी पाहू शकता बघा, 2,34,00,000 प्लस 12 तर बघा 46 लाख महिलांना म्हणजेच 2,46,00,000 महिलांना हे जे काही पैसे आहेत ते ह्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी आहे. यामध्ये बघा, अजून एक महत्त्वाचं म्हणजे काही महिलांना ₹1,500 येत आहेत, काही महिलांना ₹9,000 पण पाठवतं आहे सरकार, काही महिलांना ₹6,000 पण पाठवतं आहे आणि काही महिलांना 4,500 पण आलेले आहेत. ठीक आहे. तर मी स्वतः महिलांचे त्या ठिकाणी मोबाईल जे चेक करून दिलेले आहेत, पैसे आलेले आहेत असं पण त्यांना सांगितले आहे. ठीक आहे. तर सर्वच्या सर्व महिलांना पैसे आलेले असतील. ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे. ठीक आहे. आता आपण पुढची जी दुसरं गिफ्ट आहे त्या दुसरं गिफ्टकडे जाऊया. अतिशय महत्त्वाचं मोठं गिफ्ट या ठिकाणी सरकारने तुमच्यासाठी जाहीर केलेलं आहे. लाडक्या बहिणींना ही गिफ्ट आहे. तर काय गिफ्ट आहे? लाखो रुपये तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर लगेच आपण त्या गिफ्टकडे जाऊया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, खुश खबर,
खुश खबर, आता लाडक्या बहिणींनाही मिळणार घरकुल योजनेचा लाभ. पहा, लाडक्या बहिणींनाही मिळणार घरकुल योजनेचा लाभ. म्हणजेच लाडक्या बहिणींना पण आता ह्या ठिकाणी घरकुल योजना जी ती मिळणार आहे, लाडकी बहीण घरकुल योजना. तर बघा, लाडक्या बहिणी म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर आहे ना, तर तुम्हाला ही घरकुल मिळणार आहे. आता या योजनेचा लाभ कोणकोणत्या महिलांना पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लाभ पाहिजे असं लिहून पाठवायचे. लाभ पाहिजे, कारण घरकुल योजना यामध्ये तुम्हाला घरकुल मिळणार आहे. त्यासोबतच घरकुल मिळत असताना तुम्हाला पैसे दिले जातात आणि त्या पैशांवर तुम्हाला ते घर बांधावं लागतं. तर बघा, महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. त्यातही लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा शब्द लक्षात घ्या. सर्व महिलांनी इकडे लक्ष घ्या. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. लाडक्या बहिणींना 13 लाखांपेक्षा अधिक घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. बघू शकता बघा, 13 लाखांपेक्षा अधिक महिलांना या ठिकाणी घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे. 13 लाखांपेक्षा अधिक महिलांना. तर तुम्हाला पण घरकुल योजनेचा लाभ पाहिजे का? तुम्हाला याची सविस्तर माहिती पाहिजे का, की फॉर्म कसे भरावे लागणार आहे, केव्हा सुरू होणार आहे, याची जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, आता ही संपूर्ण माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली गेली आणि सविस्तर माहिती सांगतो. बघा, लाडक्या बहिणींना 13 लाखांपेक्षा अधिक जे काही घरकुल योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे. संपूर्ण मी तुम्हाला आकडेवारीनुसार संपूर्ण माहिती सांगत असतो. कुठलीही खोटी माहिती नाही, तोंडी माहिती नाही, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित आणि खरी. बघा, एका वर्षात 20 लाखांपेक्षा अधिक घरे मिळणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. पाहू शकता बघा, केंद्रीय ग्रामविकास मंत्री जे आहेत शिवराज सिंग चौहान यांनी ह्या ठिकाणी ही घोषणा केलेली आहे. एका वर्षात 20 लाखांपेक्षा अधिक घरं जे आहेत ती या ठिकाणी महाराष्ट्राला मिळणार आहेत. मी तुम्हाला मागे पण या संदर्भाची माहिती दिली होती, परंतु पुरावा नव्हता. बघा, पुरावा पण मी तुम्हाला दाखवतोय, आकडेवारीनुसार सांगतोय. आणि शिवराज सिंग चौहान तुम्हा सर्वांना माहिती असतील, ज्यांनी मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना सुरू केली होती, लाडली बहिणा, तर त्याच शिवराज सिंग चौहान यांनी ह्या ठिकाणी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचं दिसत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आज आनंदाचा दिवस आहे. पाहू शकता बघा, आनंदाचा दिवस आहे की नाही तुमच्यासाठी? लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत. तुम्हाला काय वाटतंय, आनंदाचा दिवस आहे की नाही तुमच्यासाठी? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तुम्हाला पैसे ज्या दिवशी आले तो दिवस आनंदाचा आहे की नाही हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 6.5 लाख घरे मंजूर केली होती. बघा, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 6.5 लाख घरे जी ती मंजूर केली होती. मात्र आता यात वाढ करून तब्बल 13 लाख घरे मंजूर करण्यात आली आहे. वाढ करून 13 लाखांपेक्षा अधिक जी घरे आहेत ती या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्रासाठी ही स्पेशल या ठिकाणी आपल्याला बातमी पाहायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आहे. ठीक आहे, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आनंदाचा दिवस आहे. लाडक्या बहिणींना पैसे तर येतच आहे, म्हणजेच तुम्हाला पहिलं गिफ्ट आहे, पैसे येत आहेत. 1500 रुपये पण येत आहेत, 9000 रुपये पण येत आहेत, 6000 रुपये पण येत आहेत, काही महिलांना 4500 रुपये येत आहेत. ठीक आहे, म्हणजेच महिलांना या ठिकाणी वेगवेगळे पैसे येत आहेत. 1500, 9000, 6000, 4500 प्लसमध्ये तुम्हाला घरकुल पण आता त्या ठिकाणी मिळणार आहे. लाडक्या बहिणींना घरकुल पण मिळणार आहेत. घरकुलचे यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 1,20,000 रुपये काहीतरी मिळतात ते, तर ते पण तुम्हाला मिळणार आहेत. तर घरकुल योजनेचा तुम्हाला लाभ पाहिजे का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लाभ मिळाला पाहिजे असं लिहून पाठवायचं आहे. त्यासोबतच याची सविस्तर माहिती हवी आहे का ते पण लिहून पाठवा. त्याची पण माहिती मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर नेहमीच कुठेही जा, कोणालाही सांगा, सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळते. पुढे बघा, यावर्षी गरिबांसाठी 20 लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे. पाहू शकता बघा, मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे. आत्तापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळाला नाही. या योजनेसाठी 26 लाख अर्ज आले होते, त्यापैकी 20 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जदारांना आपण पुढील वर्षी घरी देऊ अशी घोषणाही करण्यात आलेली आहे. यात ज्यांना खरीच गरज आहे अशांनाच घरे देण्यात येणार आहेत. तसेच नव्या सर्वेक्षणातून कोणीही बेघर राहणार नाही. बेघर लोकांना पुढील 5 वर्षात घरे देण्याचा संकल्प नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानलेत. या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे. पाहू शकता बघा, या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. तसेच महायुती सरकार लाडक्या बहिणींसाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचंही दिसून येत आहे. तर पाहू शकता, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. पहिलं गिफ्ट तर तुम्हाला पैसे मिळतच आहे.
दुसरं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लाखो रुपये पण आता वाटप होणार आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.